आता एक बातमी येते तुळजापूरमधून। तुळजापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण सतत तणावपूर्ण राहिलं आहे। अशाच तणावपूर्ण वातावरणात घडलेला कुलदीप मगर हल्ला हा केवळ गुन्हेगारी घटना नसून त्यामागे निवडणूक पूर्व राजकारणाचा अँगल असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असतानाच निर्दोष व्यक्तींना गोवू नये अशी ठाम भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे। त्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा निषेध सर्वांनी व्यक्त केलेला असं नमूद आहे। त्याचप्रमाणे विनोद भैया गंगणे यांना विनाकारण कुठल्याही गुन्ह्यामध्ये गोवण्यात येऊ नये अशा प्रकारचा उल्लेख आहे त्यामध्ये। तुळजापूर शहराचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीच्या काळात शहरातील वातावरण अधिकच तापलेलं दिसून येतं। आरोप प्रत्यारोप, राजकीय वाद आणि त्यातून निर्माण होणारा तणाव हे नवे नाही। कुलदीप मगर हल्ला प्रकरणालाही हाच वेगळा राजकीय अँगल जोडला जातोय। या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत असतानाच काही विशिष्ट व्यक्तींची नावं जाणीवपूर्वक पुढे आणून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तुळजापूरकरांकडून केला जातोय। विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार पिंटू गंगणे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांकडून राजकीय हेतूने षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक आणि निवेदनकर्त्यांकडून पुढे आलाय। नागरिक आणि निवेदनकर्त्यांच्या मते कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, परंतु निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपचे उमेदवार पिंटू गंगणे यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका आम्हाला आहे। निर्दोष व्यक्तींना गोवू नये हीच आमची ठाम मागणी आहे। दरम्यान या प्रकरणात आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे। संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू असून कोणालाही विनाकारण गोवले जाणार नाही। तपास निष्पक्ष पद्धतीने केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 4-5च्या सुमारास ती खरोखरच निंदनीय आहे। त्या गोष्टीला भारतीय जनता पार्टी कसलाही सपोर्ट करणार नाही। दुसरी गोष्ट विनोद पिटूभैया गंगणे मित्र परिवारातर्फे कुठल्याही नागरिकातर्फे त्याला सपोर्ट केला जाणार नाही। ह्याच्यात जे दोषी आहेत ते CCTV कॅमेरे चेक करा तुम्ही साहेब, CDR चेक करा साहेब। जे दोषी आहेत त्यावर कठोरात कठोर कारवाई करा। पण आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री विनोद पिटूभैया गंगणे हे तुम्हाला कुठे दिसणार सुद्धा नाही। राजकीय दोषापट्टी साहेबांना विनंती करतो मी की राजकीय दोषापट्टी कुणाचंही नाव ओवलं जाऊ नये, कारण ज्या माणसाचा संबंधच नाही। आम्ही तेव्हा शेतात होता तेव्हा मी सुद्धा संघ होतो, त्यांचा काही संबंध नाही। ह्या झालेल्या ह्या प्रकरणांमध्ये आम्ही तीव्र विरोध करतो ह्याचा, त्यांना कठोर शासन व्हावं, पण विनाकारण ह्याच्यात कुणाचंही नाव गवलं जाऊ नये अशी मी विनंती करतो। व आम्ही शांततेच्या पद्धतीत तुम्हाला निवेदन दिलंय, तुम्ही ह्याच्यावर आरोपीवर कारवाई करा, ह्याच्या प्रत मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा, पण विनाकारण कुणाला गोवू नका अशी विनंती करतो। तुळजापूरच्या प्रकरणामध्ये काय कारवाई करण्यात आलेली आहे, काय आव्हान आहे? दिनांक 16/12/2025 रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। इतर आरोपी निष्पन्न झाले तर त्यांनाही अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे। सध्या शहरामध्ये परिस्थिती शांत आहे। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।